नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, दारूबंदी पोलीस भरती 2026 म्हणजेच या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. मागच्या अपडेटमध्ये जवळजवळ दीड महिन्यापूर्वी एक अपडेट दिलेली होती आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जागांचा अहवाल मी तुम्हाला दाखवला होता आणि त्याच्यामध्ये 1200 पेक्षा जास्त पदांसाठी नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ही जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, याच्याबद्दल अपडेट काय आहे, याची शैक्षणिक पात्रता काय असते, अभ्यासक्रम कशा प्रकारचा असतो आणि मैदानी चाचणी कशा प्रकारे असते, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. आणि जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे तुम्ही, ही जाहिरात या ठिकाणी शासन राजकीय स्तरावरती भरली जाते. राज्य स्तरावरती जिल्ह्यानुसार प्रसिद्ध केली जात नाही. तर एकच जाहिरात असते, जिल्ह्यानुसार नसते. तर त्याच्यानुसार कॅटेगरीनुसार पदानुसार जागा असतात. ज्याच्यामध्ये कोणकोणती पदे असतात मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो. जवान जवान कॉन्स्टेबल हे सर्वात महत्वाचं जास्त पद असतं. त्याच्यानंतर जवान चालक हे पद असतं. त्याच्यानंतर चपराशी पद असतं. त्याच्यानंतर लघुलेखक पद असतं आणि लघु टंकलेखक, अशा प्रकारची 5 वेगवेगळी पदे तुम्हाला याच्यामध्ये भरलेली तुम्हाला बघायला भेटतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, अपडेट काय आहे हे देखील सांगण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला येथे देणार आहे. पोलीस भरतीचे पेपर या ठिकाणी आता 15 आणि 16 मार्चला काही जिल्ह्यांचे होणार आहेत. त्याच्यानंतर सर्व SRPF घटकांचे नंतर होतील. काही जिल्ह्यांचे देखील पेपर बाकी आहेत. मुंबई, मीरा भाईंदर अशा खूप साऱ्या जिल्ह्यांचे बाकी आहेत. ते देखील नंतर होईल. लेखी परीक्षेसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की जुन्या प्रश्नपत्रिकांमधून 75% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात. त्याच्यामुळे दोनही पुस्तकांचा तुम्हाला 100% फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. आता आपला जो व्हिडिओचा मेन मुद्दा आहे ना, तो मेन मुद्दा मी तुम्हाला इथे सांगून घेणार आहे. एक गोष्ट याच्यामध्ये आवर्जून मी तुम्हाला सांगेल. आता ज्या अधिवेशनामध्ये जे या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, हा विभाग कोणाकडे आहे? तर उपमुख्यमंत्री, नवीन महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत. त्यांनी अधिवेशनामध्ये याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, इथं काय म्हटलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये. बघू शकता, जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत. आता ते जिल्ह्यानुसार भरले जाणार नाही. राज्य स्तरावर एकच जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि त्याच्यानंतर जागांचे विभाजन केले जाते कॅटेगरीनुसार. आता इथं बघू शकता, यांचे श्री एकनाथ राव खडसे यांनी ही माहिती दिलेली आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क, त्यालाच आपण दारूबंदी पोलीस विभाग म्हटलं जातं, बहुतांश रिक्त पदे असल्याचे पुरेशा मनुष्यबळाअभावी अवैधरित्या होणारी मद्य निर्मिती म्हणजे दारूची निर्मिती केली जाते आणि वाहतुकीवर नियंत्रण करते, म्हणजे दारू ट्रान्सफर इकडे तिकडे केली जाते, त्याच्यावरती नियंत्रण आणणे हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काम असते. विशेष भरारी पथके नेमून कार्यवाही करणे शक्य होत नसल्याची बाब दिनांक बघू शकता 20 डिसेंबर 2025 रोजी निदर्शनास आलेली आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता फक्त ही एक जिल्ह्यापुरती बाब नसून त्यांनी खाली या ठिकाणी बघू शकता 1 व 2 हे खरे नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, जळगाव जिल्ह्यातील 86 पदे मंजूर असून त्यापैकी 51 पदे भरलेली आहेत. त्याच्यामुळे फक्त 4-5च पदे रिक्त आहेत जळगाव जिल्ह्याच्या, असं त्यांनी स्पष्ट येथे सांगितलेलं आहे. आणि आरोपींना 1833 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मद्य विक्री करताना. आता सर्वात महत्त्वाचा या जाहिरातीमधील पॉइंट आहे, तो तुम्हाला मी इथे सांगणार आहे. तर बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 31 बघू शकता 31 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये नवीन किती पदे निर्माण करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये बघू शकता 1232 पदे निर्माण करण्यात आली असून सदर पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आता मुलांचा एकच फायनल प्रश्न आहे, याच्यामध्ये फायनल एकच प्रश्न असेल की ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल? माझं काम काय आहे, फक्त अपडेट देणं आहे. जाहिरात अंदाजित कधी येईल हे सांगणं आहे. बाकी प्रत्येकाचा अंदाज आणि प्रत्येकाची माहिती मिळवण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळी माहिती भेटत असते. त्याच्यामुळे माझ्या पद्धतीने जी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे, माझा अंदाज काय आहे डिटेल्समध्ये सांगतो.
तर ही जाहिरात लगेच आता सध्या मार्च महिना चालू आहे. मार्च एंडिंगला कोणत्याही प्रकारच्या लवकर जाहिराती मोठ्या प्रसिद्ध होणार आहे. तलाठी भरती असो, वनरक्षक भरती असो, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती असो, असं जेवढ्या नामांकित भरती आहे, कृषी विभागाला अशा ज्या नामांकित भरती आहे, त्या सर्व मे महिन्याच्या नंतर, जून जुलैच्या नंतरच येतील. आता ही जाहिरात आहे जून जुलैच्या नंतरच येईल. सध्या तरी ही जाहिरात येणार नाही. फक्त तलाठी भरती आहे मे महिन्यापर्यंत येऊ शकते. लगेचच आता काही जण तुम्ही ऐकत असाल, की तलाठी भरती लगेच येईल, ही भरती लगेच येईल. तर या स्थळ सेवेच्या सर्व ज्या जाहिराती आहे मे जास्तीत जास्त जुलैच्या नंतर, जून जुलैच्या नंतरच मोठ्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या बघायला भेटणार आहे. फक्त एक जाहिरात लवकर येण्याची शक्यता आहे. ती आहे नगर परिषद भरती. 1300 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आता विद्यार्थ्यांचा दुसरा एक प्रश्न आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असते? त्याच्यानंतर अभ्यासक्रम कशा प्रकारचा असतो? ग्राउंड कशाप्रकारे, मैदानी चाचणी कशाप्रकारे असते? निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही? हे देखील कशाप्रकारे आहे? ते संपूर्ण माहितीचा जो डिटेल्समध्ये दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, ते व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. तर जाहिरात जूनच्या नंतरच येईल ही काळजी घ्यायची आहे. ही फक्त अपडेट होती आणि तुमची तयारी चांगल्या प्रकारे सुरू ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.